नमस्कार मंडळी. असं मस्तपैकी पुलाव बिर्याणी खायला आपल्याला छान वाटतं. ते ह्याच्यापासून बनतं, म्हणजे भात बनतं ह्याच्यापासून. पण ते बनणं इतकं सोपं नसतं, त्याची फार मेहनत असते. ती मेहनत घेणारा एक युवा शेतकरी आपल्याकडे आज आलेला आहे. आपण त्याच्याशी जरा संवाद साधूया. त्याचं नाव आहे ओम. ओम, अरे ओम कुठे गेला? ओम 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 दिसला. थोडासा आपल्याला तो कवट्या महाकाळ सारखा चेहरा दिसतोय त्याचा, म्हणजे त्याचा चेहराच दिसत नाहीये. अशा प्रकारे त्यानं गेटअप केलेला आहे. पण आपण त्याच्याशी जरा संवाद साधूया. नमस्कार ओम सर. संवाद नाही करणार. ओम सर इथे तुम्हाला काम करताना दिसतील. ते भात इथे चाळणी आहे आणि हे भात चाळतायत. तर एक्झॅक्टली कोणती प्रोसिजर करताय ओम सर तुम्ही? जरा आपल्या प्रेक्षकांना सांगाल का? भातात किडा झालाय, तो किडा काढायची प्रोसेस चालली आहे. हे बघा, बघू बघू. अच्छा, म्हणजे हे किडे तुम्ही बाजूला काढताय तर. अच्छा, आणि मग यानंतर काय करणार याच्यावरती? पावडर लावून ठेवणार. अरे देवा, भाताचा मेकअप करणार ते आता. त्याला पावडर बिवडर लावणार म्हणतायत. असं कसं पॉसिबल आहे? मेकअप करता का तुम्ही भाताचा? हां, करतो ना. तुम्ही तुमचा मेकअप काय एवढा सुंदर केलाय? धूळ जाते ना नाकात. नाकात धूळ जाते. तर एवढं कष्ट असतं बघा मित्रांनो. असं शेती करणं साधं नसतं. एवढं सगळं कष्ट करावं लागतं, तेव्हा कुठे आपल्याला खायला मिळतात 2 घास. सो अशा तरुण शेतकऱ्यांना आपण थँक्स म्हटलं पाहिजे. थँक्यू ओम सर. ओके.